आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय गायकवाड आणि छगन भुजबळांमध्ये जुंपली। ज्या शिवसेनेत शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर होतो। गायकवाडांना छगन भुजबळांचं उत्तर, गायकवाडांचाही पलटवार। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची ही हजेरी। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेऊ, आंबेडकरांचं विधान। हुकुमशाहीला मी हिंदुत्व मानत नाही, उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत हल्लाबोल। घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं, भाजपला सवाल। टोलला विरोध नाही, परंतु टोल वसुलीमध्ये पारदर्शकता हवी, राज ठाकरेंची मागणी। तर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर। अंजली दमानिया यांचा दावा, तर मला भाजपकडून कुठलाही प्रस्ताव नाही। दमानियांना कुठून माहिती मिळाली, कल्पना नाही, भुजबळांचं प्रत्युत्तर। इतर पक्षात जाण्याचा तुर्तास निर्णय नाही। अजित पवार गटामध्ये जाण्याच्या चर्चा बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी फेटाळल्या। महाविकास आघाडीत जागा वाटपात विदर्भातल्या लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेसचाच वरचष्मा। 10 पैकी 6 जागा काँग्रेसच्या पदरात पडण्याची शक्यता। मी महाविकास आघाडी सोबत नाही, केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत, प्रकाश आंबेडकरांचं एबीपी माझाकडे वक्तव्य। राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन। नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार टिकणार नाही, दीपक केसरकरांचं वक्तव्य। एकोणीस फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार। 15 मे पर्यंत दोन्ही टप्पे सुरू होणार, पालिका आयुक्तांची माहिती। चंपई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। चंपई यांच्यासह काँग्रेसचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भुक्ता यांचाही शपथविधी। तमिळ सुपरस्टार दलपती विजयकडून स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा। 2026 ची विधानसभा निवडणूक लढवणार, यंदाची लोकसभा मात्र लढणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।